कविराज, अहो कपिलाताई अजून आल्या नाही बाजारातून. मला प्रसाद करायचाय. अहो येतच असतील त्या. गयते घ्या, सगळा बाजारात आणलाय. हो घ्या. सुंदरा मावशी, अहो सुंदरा मावशी. अहो काय झालं कपिलाताई? नाही, बाजाराला गेले होते ना, सगळं बाजारात आणलेलं आहे. हो घ्या, देते त्यांच्याकडे. द्या थोडासा चहा. गया, चल स्वयंपाकाला लागूयात. हो. कागदाचे कपटे, चिठ्ठीचे. चिठ्ठीचे. हो, त्याच चिठ्ठीचे जी विमलाने तिच्या लेखासाठी लिहिली होती. ती चिठ्ठी तर तुम्ही तिच्या लेखापर्यंत पोहोचवणार होतात ना? पण मग ही चिठ्ठी फाडली कोणी? त्याने ज्याच्यासाठी लिहिली होती. म्हणजे विमलाच्या लेखाने? हो, शिवानी. शिवानी? म्हणजे चिठ्ठी त्याच्यापर्यंत पोहोचली होती, बरोबर ना? स्वामी, म्हणजे त्याने ती चिठ्ठी वाचली का? नाही, न वाचताच फाडून टाकली. म्हणजे स्वामी, विमलाताईंचा निरोप त्यांच्या मुलापर्यंत पोहोचलाच नाही. नाही, मग तो काही एवढ्यात येणार नाही. सुंदरे, येईल तो, त्याच्या वेळेला येईल. मला ना एक प्रश्न आहे स्वामी. जर तुम्हाला आधीच ठाऊक होतं की तो चिठ्ठी वाचणारच नाही, मग तुम्ही ती चिठ्ठी त्याच्यापर्यंत पोहोचवलीच का? हो, माहीत होत ती चिठ्ठी त्याच्याकरताच लिहिली गेली होती, पण त्या चिठ्ठीची गरज त्याच्यापेक्षा त्याच्या आईला जास्त होती. हरवलेली व्यक्ती लगेच परत येत नाही, पण तोपर्यंत मनाला जगण्यासाठी एक आशा लागते. विमलाच्या मनात गेल्या 2 वर्षांपासून एकच सल होती, माझा निरोप माझ्या लेकरापर्यंत पोहोचत नाही. आज तिच्या मनाला एवढा तरी दिलासा मिळाला. तिने आपल्या लेकरासाठी लिहिलेला निरोप त्याच्यापर्यंत पोहोचला. खरंच स्वामी देवा, तुम्ही तुमच्या प्रत्येक भक्ताचा किती विचार करता. एखादी समस्या त्यावेळेला सुटणारही नसेल, पण ती सुटेपर्यंत त्या भक्ताला त्रास होऊ नये, त्याला त्या दुःखाची झळ कमी बसावी, यासाठी किती काळजी घेतात त्याची. सुंदरे, गुरुचं हेच तर काम असतं. मार्गावरचे सगळे काटे प्रत्येक वेळेस काढून टाकता येत नाही, कारण काही काटे माणसाला शिकवण्यासाठी असतात. पण त्या काट्यांवरून चालताना त्या भक्ताचे पाय रक्तबंबाळ होऊ नये एवढी काळजी गुरु नक्की घेतो. पण स्वामी, तुम्ही विमलाच्या मुलाला म्हणजे शिवाला अक्कलकोटला का घेऊन येत नाहीये? नाही म्हणजे तुम्ही ठरवलं तर काही अशक्य नाहीये तुम्हाला. हो स्वामी, एकदा का तो इथे आला ना की रामप्पालाही कळेल आणि त्याचं तोंडही बंद होईल. हा, सुंदरे, आज जा आणि वाळूचं घड्याळ घेऊन ये. मी आणते ना स्वामी, मी काम करते तुमचं. हे घ्या स्वामी. ठेवी. कपिले, तू काहीच केलं नाहीस म्हणून त्यातली वाळू खाली पडायची थांबली का? नाही स्वामी, पडते. मग आता घड्याळ उचल आणि ते जोर जोरात हलव. आता सांग, तू ते घड्याळ एवढ्या जोरात हलवलंस म्हणून तो वाळू पडण्याचा वेग वाढला का? समजलं? वेळ वेळेच्याच गतीने चालत असते.
तुम्ही स्वस्थ बसलात म्हणून वेळ थांबत नाही आणि तुम्ही आधी येऊन त्याला वेगाने हलवलं म्हणून ती पुढे जात नाही. हा निसर्गाचा नियम आहे. काही गोष्टी विधिलिखित असतात, त्यांची वेळ ठरलेली असते, त्यांचा मार्ग ठरलेला असतो, त्या घडवून आणणारं माध्यमही ठरलेलं असतं. माणूस कितीही अधीर झाला, कितीही धडपडला, पण काही गोष्टी त्या वेळेच्या आधी घडत नाहीत. विमलाने आपल्या मुलाला शोधण्याचे कमी प्रयत्न केलेत का? नाही स्वामी देवा. तरी तो सापडला नाही ना, कारण त्याची परतण्याची वेळ अजून आलेली नाही. पण आता तो येईल ठरलेल्या वेळी, ठरलेल्या मार्गाने, ठरलेल्या माध्यमाने. ठरलेलं माध्यम? हे काय होतं? त्या आजी त्या लहान मुलीला घेऊन बसल्या होत्या. त्या विडात चमकणारा तो स्फटिक, मग कोणीतरी तो विडाच बदलला. पण कोणी? ती आजी कोण होती? आणि हे सगळं मला स्वप्नात का दिसलं? तो विडा कसला होता? त्यातलं स्फटिक कोणाचा होता? आणि तो विडा बदलणारे ते हात कोणाचे होते? मागेही मला त्या विड्याचे भास झाले होते, आणि आता हे स्वप्न. म्हणजे या सगळ्या मागे नक्कीच काहीतरी आहे. पण काय? कदाचित अक्कलकोटला पोहोचल्यावर मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, हा गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना. या महिन्यात मला तुमची सेवा करायची, तुमच्या चरणांजवळ राहायचं, तुमच्या सेवेत माझा वेळ घालवायचा. पण तुमची सेवा करायची संधी मला कशी मिळणार आणि कधी मिळणार? माझा हा प्रवास कधी पूर्ण होणार स्वामी? मी अक्कलकोटला कधी पोहोचणार? पोचलो, पोचलो. सावकाश आजोबा, सावकाश. बसा. अश्वेश्वर महाराज, मला क्षमा करा. माझ्याकडून घोर अपराध झाला. मी तुम्हाला वचन दिलं होतं, मी कुठल्याही स्त्रीकडे बघणार नाही, तिचा स्पर्श होऊ देणार नाही, तिची सावली माझ्या अंगावर पडू देणार नाही. पण आज माझ्याकडून हे वचन मोडलं. त्या तरुणीने मला स्पर्श केला. मला माफ करा महाराज, मला माफ करा. पण या आज्ञेचं मी प्रायश्चित्त भोगेन. आजोबा ठीक आहात ना? काय म्हणलीस बाळ? आजोबा, आजोबा नातच आहेस तू माझी. काय? म्हणजे नातीसारखीच आहेस बघ. पण आजोबा, तुम्ही इतक्या रात्रीचं कुठून आलात आणि कुठे निघालात? कुठून आलो ते महत्वाचं नाही पोरी, कोणासाठी आलो हे महत्वाचं आहे बघ. अगं तुझ्या वाणीच आमच्या इतर काही नातेवाईकांना भेटायला आम्ही आलोय. माझ्यासारख्या?
बाळा, गुरुपौर्णिमेचा विशेष महिना आहे ना. या महिन्यात समद्यांनाच आमची आठवण येते बघ. तुमची? कुणी मनातल्या मनात हाक मारत, कुणी भेटायची आज धरत, कुणी सेवा करायची इच्छा व्यक्त करत, आणि कुणीतरी आमच्यापासून दूर जाऊन पण आम्हाला शोधत असत. आणि त्यात तू जवानीस एक नातू आहे बघ आम्हाला. नातू? हा, नातू घर सोडून गेलाय, आपलीच वाट शोधत लई लांब गेलाय. पोट कधी कधी माणूस योग्य वाट शोधायला घरातून बाहेर पडतो आणि चालता चालता चुकीच्या वाटेवर जाऊन पोचतो बघ. त्याला बी शोधत होत. मग सापडला का तुमचा नातू? सापडला नाही. पण आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलोय हे अजून त्याला ठाव नाही बघ. आजची रात्र कितीही कठीण असते, मला कितीही वेदना झाल्या तरी चालेल, पण तुमची आज्ञा पूर्ण केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. हो हो शिवा, माझा शिवा. विमला, काय झालं? काय वाईट स्वप्न पडलं की काय? अहो, आपला शिवा, काय झालं त्याला? आपला शिवा. मी त्याला आगीत बघितलं. त्याच्या चारही बाजूनी आग होती. तो आगीच्या मध्यभागी होता. आपला शिवा स्वतःला खूप त्रास करून घेत होता. आगीच्या ज्वाळा त्याला होरपळत होत्या. ए विमला, तू घरात आहेस? तुला स्वप्न पडलं होतं? स्वप्न? अहो, पण असं स्वप्न का पडेल मला? अगं, दिवस रात्र त्याचाच विचार करतेस, त्याचीच काळजी करतेस, आणि रात्री पण डोक्यात तुझ्या तेच चालत असतं, म्हणून ते स्वप्न दिसतं. स्वप्न आहे ते. नाही हो, माहित नाही का, मला हे साधं स्वप्न वाटत नाहीये. आपल्या शिवासोबत नक्कीच असंच काहीतरी घडतंय. आपला शिवा संकटात आहे हो. ए विमला, उगाच काहीतरी असल्या गोष्टी डोक्यात आणू नको. चल झोप आता. नाही, माझं आईचं मन आहे, आणि जर माझ्या लेकराला वेदना होत असतील तर त्याची चाहूल मला नाही लागणार का? अहो अहो, चला ना, आपण त्याला आत्ताच्या आत्ता शोधायला जाऊ. चला ना. अगं, कुठे? आपल्या शिवाला शोधायला, आणि आत्ताच्या आत्ता. आत्ता? हो. अगं, बघितलंयस का रात्र किती आहे ते? असंही आपण पहाटे निघणारच आहोत, आणि त्या स्वामींना मी आव्हान दिलंय की मी माझ्या मुलाला घेऊन परत येईन. काळजी करू नकोस. नाही, मी पहाटेपर्यंत नाही थांबू शकत. माझं मन खूप घाबरतंय. चला, आपण आत्ताच्या आत्ता निघूया. मी तुमच्या पाया पडते. आपल्या शिवाला काही झालं तर? ठीक आहे, तशी तयारी झालीच आहे प्रवासाची. निघूया आपण आत्ताच. स्वामी, आमचा शिवा आम्हाला परत सापडेपर्यंत त्याला सुखरूप ठेवा. आजोबा, घ्या पाणी प्या. कोणाची आहेस बघ पोरतू. का हो आजोबा? मगाशी आम्ही चालत येताना तू बघितलंस, आमचे पाय लय दुखताय, मग तू लागलीस आम्हाला बसवलंस, माझे पाय दाबायला लागलीस. मग मगाशी तर तुम्ही म्हणालात ना, तू नातच आहेस माझी. मग नातीने आजोबांचे पाय चेपले तर त्यात कसलं कौतुक? वय तर, अगं नातीचा हक्कच असतोय तो. खरं सांगू आजोबा,
माझ्या आयुष्यात असं कोणीच नाही. लहानपणापासून वाटायचं आपलंही कुणीतरी असावं, कुणीतरी हक्काचं, ज्याची आपण सेवा करावी, काळजी घ्यावी, त्यांच्यासाठी काहीही केलं तरी मनाला समाधान मिळावं. आणि कधी मन खचलं तर काळजी करू नको, मी आहे असं म्हणणार. पण बाळा, अगं तुझ्या आयुष्यात कोणी बी नाही असं का बोलतेस? आम्ही आहोत ना. एक सांगू आजोबा, आपली भेट आत्ताच झाली, पण असं वाटतंय आपण या आधीही भेटलोय. माहित नाही का, असं वाटतंय आपलं नातं जन्मोजन्मींचं आहे. बाळा, काही ना त्यांना ओळख करून द्यावी लागत नाही. ती भेटल्यावर ते आपोआप पटते आणि मन बी बळकतं. बरं झालं तुम्ही आलात आजोबा, मला आज खूप एकटं एकटं वाटत होतं. आमचं असंच असतंय बघ. जेव्हा कवा बी कोणाला एकटं एकटं वाटायला लागतं ना, तेव्हा आम्ही लगेच तिथे पोहोचतो. कोणी वाट चुकलं तर त्याला वाट धावतो, कोणी संकटात अडकलं तर त्याला मदतीचा हात देतो. आणि जर कोणाचं काही हरवलं असेल तर ते शोधून द्यायला बी मदत करतो. हरवलेलं हरवलेलंच. ए, तुला किती वेळा सांगितलंय माझ्या या घरात माझ्या समोर स्वामींचं नाव नाही घ्यायचं म्हणून. अहो, पण मी फक्त आपल्या शिवासाठी. माझ्या शिवासाठी काय करायचं ते मी बघीन. त्याला परत आणण्यासाठी मी समर्थ आहे. त्यासाठी मला कुठल्या स्वामी समर्थांच्या नावाची गरज नाही. कशानं गळ घालतेस त्यांना सारखी सारखी? हा, काय केलंय त्यांनी तुझ्यासाठी? अहो, असं का बोलताय? का नको बोलू? काय चुकीचं बोलतोय? स्वामींना जर तुझ्यासाठी काय करायचंच असतं तर 2 वर्षापूर्वी त्याला जाऊच दिलं नसतं. आणि जर त्याला जाऊच दिलं तर 2 वर्षात त्याला परत घरात आणलं असतं. आणलं का त्यांनी? नाही ना. तू एवढी रडतेस, तळमळतेस, त्याची वाट बघतेस. काय करतायत स्वामी? काय केलं? प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते असं स्वामी म्हणतात. परत नाव घेतलंस त्यांचं तू? ऐक आता, तुला माझ्याबरोबर शिवाला शोधायला घेऊन जातोय फक्त एका अटीवर. या संपूर्ण प्रवासात तुझ्या तोंडून स्वामींचं एकदाही नाव ऐकायला नाही आलं पाहिजे. काय? हो. हे बघ, शिवाला घेऊन येईपर्यंत स्वामींचा जप, स्वामींची प्रार्थना आणि स्वामींचं नाव तुझ्या तोंडून आलं नाही पाहिजे. अहो, पण तुम्ही अशी कशी अट घालू शकता? घातली आहे आणि तुला ती मान्य करावीच लागेल. अहो, पण बिन काही नाही. माझ्याबरोबर यायचं असेल तर अट मान्य कर, नाहीतर इथे घरातच बस. ही अट कशी मान्य करू? स्वामींना मी गुरु मानते. त्यात गुरु पौर्णिमेचा पवित्र महिना सुरू आहे. या महिन्यात गुरुचं नाव तर घ्यायलाच हवं. जितक्या वेळा घेऊ तितका उद्धार होईल. हे विमला, कसला विचार करते? अट मान्य आहे ना? हो, मान्य आहे. बघितलं स्वामी, तुम्हाला मी पदोपदी हरवणार. माझ्या बायकोच्या तोंडावर तुमचं नाव होतं, तेही बंद केलं. श्री स्वामी समर्थ, मला क्षमा करा. तुमचं नाव तोंडाने घेणार नाही असं कबूल केलंय. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. अगं, म्हणजे तुला आत्ताच म्हणलं ना, तू कशापायी काळजी करतेस? मी आहे ना तुझ्या पाठीशी. ए बाळा, बास कर. दास अगं लय दाबलीस पाय. बस. बस. ये बाळा, ठेव डोकं इथं. आजोबा, मी तुमच्या मांडीवर डोकं ठेवू? नाथ आहेस नव तू माझी. ये बाळा. अंगाशी लय दगदग झाली ना पोरी. एकटी चाललीस, लय सहन केलंस, कधी परिस्थिती बरोबर लढलीस,
कधी माणसांची आणि कधी सवताच्या नशिबाशी. लय उन्हाळे सोसलेस, आता सावलीची येळ येते. लय काट्या कुट्यावरून चाललीस बाळा. आता फुलांच्या पायघड्या तुझी वाट पाहते. लई दुःख पाहिलीस बघ, पण आता चांगले दिस आणि सुखी आयुष्य तुझी वाट बघते बघ. खरंच? तुझी बी आणि आमच्या नातवाची बी. शिवा, शिवा, आई, हा तर आईचा आवाज वाटतो. नाही, हे कसं शक्य आहे? आईला तर माहीतच नाही मी कुठे. ती इथे कशी येईल? शिवा, शिवा. आई, तू खरंच आली आहेस का? की मला भास होत आहे? माझे कान वाजतायत. नाही, मला विचलित होऊन चालणार नाही. गुरुदेवांची आज्ञा आहे. संपूर्ण रात्र मला आत्मक्लेश पूर्ण करावाच लागेल. मध्यातून उठलो तर त्यांच्या आज्ञेचा अवमान होईल. नाही, काही झालं तरी मला जागा सोडून चालणार नाही. शिवा, बाळा कुठे आहेस तू? आई, 2 वर्ष झाले घर सोडून. तुझा आवाज ऐकला नाही, तुला बघितलंही नाही. तू खरंच शोधत मला इथपर्यंत आली आहेस? आई, आई तू इथे? आई, शिवा, बाळा. आई, 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 आई कुठे गेलीस तू? आता तर इथेच होतीस की मला आई असल्याचा भास झाला. पण का आज अचानक आईचा भास का झाला? 2 वर्ष झाले मी घर सोडले, एकदाही असं झालं नाही. मग आजच का? आई, तू तू ठीक तर असशील ना? तुला काही झालं तर नसेल ना? समज चांगलं होईल बाळा. इतक्या वर्षात जे झालं नाही समज होईल. तुझ्याकडून जे बी हिरवलं केलं ना ते आता तुझी वाट शोधत इथपर्यंत येईल. ते हरवले ते सापडत आणि जी नाती तुला तुटलीत असं वाटतंय ती पुन्हा तुझ्यापर्यंत पोचतील. झो बघ बाळे, शांत निजावे, गुरु माऊली पाशी. काट्या वाटे सरुणी गेल्या, फुले येतील राशी. डोळ्यातले दुःख विसरावे, मन ना आता भ्यावे. हरवलेले तुझेच सारे, तुझ्याकडे परतावे. निज ग बाळे, निज निर्धास्त, गुरु उभा पाठीशी. काळोखाची रात्र सरावी, पहाट येई दाराशी. झोप ग बाळे, शांत निजावे, गुरु माऊली पाशी. गुरु माऊली पाशी. बाळा, गुरुला रक्षण करणारा पिता होता येतं आणि वेळ आलीच तर मायेचं पांघरून घालणारी माऊली बी होता येतं. इथे एका लेकराला माऊलीची गाठ घालून द्यायची आहे आणि तिथे एका माऊलीला तिच्या लेकराची गाठ घालून द्यायची आहे. गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना आहे बघ. गुरुच्या दारी आलेल्या कोणाची बी ओंजळी कमी राहता कामा नये. तुला तुझं हरवलेलं नशीब परत मिळवून द्यायचंय आणि त्या माऊलीला तिचा हरवलेला मुलगा. तुम्हा दोघींवर अन्याय झालेला आहे
आता दोघींना बी न्याय मिळवून द्यायची वेळ आली आहे. झोप ग बाळे, शांत निजावे, गुरु माऊली पाशी, काळो खाची रात्र सरावी, पहाट येई दाराशी, पहाट येई दाराशी. वेळच ठरवेल कोणाचं नशीब कोण बदलते ते. स्वामी, मी माझ्या मुलाला शिवाला शोधायला निघालोय आणि लवकरच आणून तुमच्या समोर उभं करीन. आणि ज्या दिवशी मी अक्कलकोटला परत घेऊन येईन त्याला, तेव्हा सगळ्या गावकऱ्यांसमोर तुम्हाला मान्य करावंच लागेल की तुम्ही कोणाचं नशीब बदलू शकत नाही. मी नशीब बदलू शकतो स्वामी, तुम्ही नाही. खोटारडे आहात तुम्ही. मी तुमचा खोटारडेपणा सिद्ध करीन सगळ्यांच्या समोर. अहो लागलं का तुम्हाला? मनातल्या मनात शिव यांच्या लाखोल्या वाहिल्या की ठेच कळायला होतच. काय म्हणालात? काही नाही रे बाबा, सहज आठवलं म्हणून बोललो. आपल्याला वाटतं रे आपण मनातल्या मनात बोलतोय म्हणजे कोणाला बी ऐकू जात नाही. आणि तसं नसतंय बा. माणसाला ऐकू येत नसेल पण देवाला ऐकू जातं बरं का. कळलं का? मनातल्या मनात देवाचं नाव घेतलेलं देवाला ऐकू जातं बरं का. हो, कोण आहात तुम्ही आणि कशाला ज्ञान पाजळताय? तुमचं ज्ञान ठेवा तुमच्या जवळच. मी कोणाला घाबरून मनातल्या मनात बोलत नव्हतो. मला जे बोलायचं आहे ते मी समोरासमोर बोलू शकतो आणि उघडपणे बोलू शकतो. असं का? मग सांग, आता कोणाबद्दल बोलत होतास? त्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांबद्दल. वा वा, चांगलंय चांगलंय. हा, काय चांगलंय? अरे बाबा, गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना चालू आहे आणि तू कुठल्या बिका निमित्ताने वहिना स्वामींचं नाव घेतोयस ना, म्हणून म्हणलं चांगलंय. आणि या महिन्यात गुरुचं नाव जेवढं घ्याल ना तेवढं वाया जात नाही बरं का. एकदा घेतलेलं नाव बी 1000 पटीनं पुण्य देऊन जातंय. हो, बस करा. माझ्या समोर स्वामी स्वामी काय लावलंय? मला नाही ऐकायचं त्या स्वामी समर्थांबद्दल. अरे बाबा, आता या पुढे तुला स्वामी स्वामीच करावं लागणार आहे. मी होय, अरे त्या बिगर तुझ्याकडे पर्यायच नाहीये. एक गोष्ट सांगू का, हे ध्यानात ठेवा. तोंड शांत असलं तरी मन शांत नसतंय रे. आणि मनात दावा केला देवाचा की तो वरपर्यंत पोहोचतोच. कळलं का? मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं तरी ते देवापर्यंत पोहोचत. हा, श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, त्या विड्याचं कोडं मला सुटू दे. मला सतत दिसणाऱ्या त्या विड्यामागचं सत्य काय आहे? तो स्फटिक काय आहे? ती आजी कोण आहे? आणि तो विडा कोणी बदलला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळू द्या. गुरुपौर्णिमेचा हा पवित्र महिना संपण्याआधी मला अक्कलकोटला पोहोचू दे. तुमच्या चरणांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळू दे. तुमची पाद्यपूजा करण्याची संधी मला मिळू दे. किमान एकदा तुमच्या चरणांवर माझं मस्तक ठेवता येऊ दे. एवढंच मागणं आहे माझं. स्वामी, माझा हा प्रवास निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. तथास्तु. इथून तुझा पुढचा प्रवास आता एकटीचा नाही. आतापर्यंतची वाट तू एकटी चाललीस, पण आता पुढची वाट जोडीनं चालायची आहे. प्रवास तुझा आहे पण वाट आम्ही ठरवली आहे.
आणि सोबत कोणाची असणार तेही आम्हीच ठरवलंय. आता पुढचा प्रवास जोडीने होणार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक गोष्ट सांगू का, हे ध्यानात ठेवा, तोंड शांत असलं तरी मन शांत नसतंय रे. मनात दावा केला देवाचा की तो वरपर्यंत पोहोचतोच. कळलं का? मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं तरी ते देवापर्यंत पोहोचतच. हा, चमत्कारिकच आहे ना म्हातारा. मी यांना वचन दिलंय की स्वामींचं नाव तोंडाने घेणार नाही, पण मनात नाव घेणार नाही असं कुठे म्हटलंय? मी मनातल्या मनात स्वामींचं नामस्मरण केलं तर ते माझ्या स्वामींपर्यंत पोहोचेल आणि यांना कळणारही नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्हीच मार्ग दाखवलात मला नामस्मरणाचा. आता आणखी एक मार्ग असाच दाखवा माझ्या लेकरापर्यंत पोहोचण्याचा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 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 विठुराया, तुमच्या आषाढीच्या वारीला येण्याचा योग माझ्या नशिबात कधी आहे मला माहित नाही, पण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इथूनच तुम्हाला नमस्कार करते. कधीतरी मलाही तुमची पंढरीची वाट चालू द्या. तुमचं नाम घेत वारीत सहभागी होऊ द्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. दमलो रे बाबा. आजोबा थांबा, तुमच्यासाठी पाणी आणते. हा, हे घ्या. हे घे पोरी. आजोबा हे कोणासाठी? अगं तुझ्यासाठी. आज आषाढी एकादश आहे ना. जर वारीला गेली असतीस तर जत्रेमध्ये जाऊन आजोबाकडे हट्ट धरला असा की नाही, आजोबा मला बांगड्या घ्या, आजोबा मला नाकातलं घ्या, आजोबा मला कानातलं घ्या, आहे की नाही? मग मीच आणलं तुझ्याकडे. अगं रुक्मिणी मातेचा प्रसाद आहे, अखंड सौभाग्यवती राहशील. घे, तुझ्यासाठीच आणलंय. पण आजोबा हे तुम्ही कधी आणलं? अगं कालच तुला म्हणलं नव्हतं का, आम्ही असंच फिरत असतो नातेवाईकांना भेटत. मग वाटेत काय काय भेटलं की ते घेऊन येतो. मग ज्याला द्यायचं असेल त्याला ते देतो. काल कोणतरी म्हणलं होतं माझे कोणी लाडच करत नाही. चला आपण करावेत आपल्या नातीचे लाड. आजोबा ए पोरी थांब, पण आता लगेच नको घालू, लग्नानंतर घाल. लग्न? आजोबा माझं लग्न होणार की नाही हेच माहित नाही, आणि तुम्ही म्हणताय लग्नानंतर हा चुडा घाल. आता माझं लग्न कधी होणार? होणार, नक्की होणार, आणि ते बी याच महिन्यात होणार. काय? याच महिन्यात? आजोबा तुम्ही हे इतका आत्मविश्वासाने कसं सांगू शकता? अगं आम्ही समध्यांचं भविष्य जाणतो. हा नाही म्हणजे आम्हाला थोडंफार भविष्य कळतं पोरी.
आजोबा थट्टा करताय ना माझी? नाही का पोरी? अहो मी एकटी, माझं असं या जगात कोणीच नाही आणि लग्नाचं काही ठरलेलं नाही. माझ्यासाठीचा वर कुठे आहे हेही माहित नाही. आणि असंही माझ्यासारख्या अनाथ मुलीशी कोण लग्न करेल? ग बस पोरी, पुण्यांदा सांगून ठेवते, हे असं अनाथ बिनात बोलायचं नाही तर मग आम्ही तुझ्याशी बोलणार नाही. अहो तसं नाही. अगं बाळा, ज्यांना असं वाटतं ना की त्यांच्यासाठी कोणच नाही, त्यांच्या पाठीशी गुरु उभा असतो. आणि आता लग्नाच्या पोराच म्हणशील तर स्वामींनी निवडून ठेवलंच असेल की तुझ्याकरता. स्वामींनी? हो. मग मी कसलाच विचार करणार नाही. स्वामींनी जर माझ्यासाठी काहीतरी ठरवलं असेल तर जे त्यांना मान्य ते मला हे मला हे मला हे मला हे. माझं एक काम करशील बाळा? हो करेन ना. ही पिशवी एकाला द्यायची. हो. कुठे राहतात ते? इथून सरळ गेलीस ना की उजव्या हातालाच त्याचं घर आहे बघ. हो नक्की दे. आजोबांनी सांगितलेलं घर बहुतेक हेच असेल. नियतीने ठरवलेल्या 2 वाटा आता एका वळणावर येऊन मिळाल्या. कुठे गेले असतील हे शिवा? मला त्यांना शोधलंच पाहिजे. मगाशी मी जे पाहिलंय ते त्यांना मला सांगायलाच पाहिजे. पण ते कुठे असतील आणि त्यांना मी कुठे शोधू? स्वामी, एकदा त्यांची आणि माझी भेट घडवा. मला फक्त त्यांना ती गोष्ट सांगायची. आणि जोपर्यंत मी हे सांगत नाही मी इथून पुढच्या प्रवासाला निघू शकत नाही. अहो तुम्ही दूर व्हा तुम्ही. हा गुरुपौर्णिमेचा विशेष पवित्र महिना आहे. एकाच वेळी अनेकांना मार्ग दाखवण्याचा महिना. विमला जरा पाणी आण. हो आणते. हे घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आमचा संकेत कळला गेला. जिभेला नाम घेता आलं नाही तरी मनानं घेतलेलं नामही आमच्यापर्यंत पोहोचतच. माझ्या वाट्याला माझ्याच मुलाचा विरह का आला स्वामी? माझ्या हातून कुठलं पाप घडलं होतं? कुठली चूक झाली होती? तो घर सोडून जाणार होता हे तुम्हाला माहीत असेल ना स्वामी? मग मला आधीच संकेत का दिला नाही? आणि तो निघून जात होता तेव्हा तरी संकट का थोपावलं नाही? अहो हे काय करताय तुम्ही? आधी ते माठ खाली ठेवा आणि तो पायातला काटा काढा ना. तुम्ही पुन्हा इथे आलात का? पाठलाग करताय माझा? नेमकं काय चाललंय तुमचं? जिथे मी जातोय तिथे तुम्ही कसं काय पोचताय? मला दोष नंतर द्या. आधी तो पायातला काटा काढा. किती खोल रुतलाय. दुखत असेल ना तुम्हाला? माझी काळजी करायची तुम्हाला गरज नाही. अहो दूर व्हा. हो पायात इतका मोठा काटा रुतलाय तरीही तो काढत नाही आहात. तुम्हाला आवडतं का स्वतःला त्रास करून घ्यायला? तुम्हाला कळत नसेल ना तर गप्प बसा. मी हे माठ खाली नाही ठेवू शकत. अहो पण का? कारण मला गुरुदेवांनी तसा आदेश दिला. जोवर मी हे पाण्याने भरलेले माठ आश्रमात घेऊन जात नाही तोवर कुठलीही परिस्थिती आली तरी मी हे माठ जमिनीवर ठेवू शकतो. काय? हे असले कसले गुरु आणि हा कसला आदेश? खबरदार माझ्या गुरूंबद्दल एक शब्दही बोललात तर. बोलणार. मी जे पाहिलंय ते पाहिल्यानंतर तर बोलणारच. काय पाहिलं तुम्ही?
तुमच्या गुरूंचं सत्य. तुम्ही तुम्ही दूर व्हा, दूर व्हा. गप्प बसा. तुम्ही मला स्पर्श करायची हिंमत कशी केली? बस, आता एक शब्दही बोलू नका. मी जे केलं ते योग्यच केलं. तुमच्या पायात काटा रुतला होता आणि तो मी काढला. आता यात जर काही पाप असेल तर ते माझ्या माती. आता माझ्या सोबत चला. कुठे? तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. मी कुठेही येणार नाही. यावं लागेल, कारण मी जे पाहिलंय ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. अहो काय? अहो तुम्हाला यावं लागेल. चला माझ्यासोबत. हो पण चला म्हणते ना. अहो माझ्या मुलाशिवाय नाही जगू शकत मी. स्वामी, माझ्या वाट्याला हा विरह का आला? अगं मुलाशिवाय जगताच येत नाही कुठल्या बी आई बापाला. तुम्हाला कसं माहिती आमचा मुलगा? अरे त्याचं काय बाबा, मागच्या गावात तुम्ही चौकशी करत होतात ना, माझं लेकरू कुठं गेलं, माझं लेकरू कुठं गेलं. त्यावेळेला तुमच्या मागच मी होतो आणि म्हणून मला हे समजा कळलं. तर पोरी जरा पाणी देते. हो हो आणते. हा हे पोरी, माणसाला जगायला जसं पाणी लागतंय ना, तसं आईला बी जगण्याकरता तिचं लेकरू लागते. पण कधी कधी हिरं वाट्याला येतो आणि मग प्रश्न पडतो की देवानं ही येळच का येऊ दिली? जर विरव होणारच होता तर मग देवाने माझ्या लेकराला का म्हणून दूर धाडलं? हे तर अगदी तेच बोलत आहेत जे काही क्षणापूर्वी माझ्या मनात चाललं होतं. चाकू बघितला? यो जर का असा चिमटीत घट्ट धरला आणि खसकन मागं वळला तर काय होईल? बोट कापली जातील, इजा होईल, रक्त निघेल. अगदी बरोबर. पण तो जसा अलगद बाहेर खेचून काढला तर काय होईल? झाली काही ना? नाही. देव बी तसंच करतोय. म्हणजे तुमच्या आयुष्यातलं मोठं दुःख, मोठं संकट हे या धारदार चाकू सारखंच असतंय. ते जर का तुमच्याकडून असं पटकन काढून घेतलं तर मग तुम्ही आयुष्यभरासाठी जखमी व्हाल ना. म्हणून तो असं अलगद काढून घेतो. आता तू असा विचार करून बघ ना, त्या वेळेला जर का देवाने तुझ्या लेकराला इथं थांबवला असता पण तो तात्पुरताच थांबला असता. त्या उद्वेगातून त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं म्हणजे देवाला ते होऊ दिलं का? नाही ना. त्याला लांब जाऊ दिलं जेणेकरून त्याच्या मनातल्या वैराग्याच्या विचाराचा निचरा व्हावा, त्याला याची जाणीव व्हावी की तो वैराग्य करता नाही, त्याचा जन्म हा परपंचाकरताच झालेला आहे. पण हे जर का त्याला परपंचापासून दूर नेलं असतं तर त्याला जाणीव झाली असती का? नाही ना. येत आहे का ध्यानात? खरं माझ्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मला मिळाली स्वामी. पण असं वाटतंय या आजोबांच्या रूपात येऊन तुम्हीच माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. हेच आहेत ना तुमचे गुरु अश्वेश्वर महाराज? हे कसं शक्य आहे? हो, हे तर ब्रह्मचारी आहेत असं यांनी आम्हा शिष्यांना सांगितलं होतं. पण इथे
इथे तर हे सहकुटुंब राहतात. आता कळलं ना? हे भोंदू आहेत ते. पण तुम्हाला यांच्याबद्दल कसं कळलं? मघाशी मी इथे आले तेव्हा दमला असाल ना, घ्या आधी गुळपाणी घ्या. आज झोळी खूप भरलेली दिसते. बायको यावेळी भरपूर धन मिळालंय. हे बघ. हे असं धन जर रोज मिळत राहिलं तर आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता हळूहळू दूर होईल बघा. अगं काही मूर्ख लोक संन्यासाच्या नावानं आपलं सर्वस्व माझ्या चरणी अर्पण करून निघून जातात. काही तरुणांना दीक्षा देण्याच्या नावाखाली मी काम करून घेतो, भिक्षा मागायला होतो. जमलेल्या भिक्षेतील अर्धा शिधा मी वाण्याला विकतो आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून मला धन मिळतं. हे आहे तुमच्या गुरूंचं सत्य. भोंदू, तू माझ्या भक्तीचा खेळ केलास. मला प्रपंच त्याग करायला लावलास आणि स्वतः मात्र संसारात सुखाने जगतोयस. तेव्हा सोड म्हणतोय ना तुझ्या तर. थांबा. असं करू नका. हा जरी भोंदू असला तरी तुम्ही ह्याला गुरु मानलं होतं. त्या गुरुपदाचा मान ठेवा आणि चूक जितकी घ्यायची आहे तितकीच तुमची आहे. तुम्ही घर सोडून आलात आणि ह्या अशा लोकांच्या आहारी गेला. जबाबदाऱ्यांमधून पळून जाणं म्हणजे संन्यास नाही. संसारात राहून निरपेक्ष कर्म करणे हाच खरा प्रपंच आहे. आणि संसारात राहूनही देवाची भक्ती करता येते. प्रपंची लोकांना संन्यासाचं महत्व कधीच कळणार नाही. संसार ही केवळ माया आहे जी लोकांना बांधून ठेवते. संन्यास हाच आत्म्याचा खरा मार्ग आहे. स्वामींनी तुम्हाला माझ्या मार्फत या भोंदूचं सत्य दाखवून दिले आणि आता स्वामीच तुम्हाला पुढची दिशा दाखवते. स्वामीदेव, स्वामीदेवा, इतक्या रात्री गोधडी घेऊन स्वामीदेव कुठे गेले असतील? म्हणजे कुठेतरी कुणाला तरी आज रात्री स्वामीदेवांच्या या घोंगडीची गरज भासणार आहे. जिच्या पाठीशी गुरुची सावली आहे तिला उभेसाठीही एकटं राहावं लागत नाही.
श्री स्वामी समर्थ. ही घोंगडी रात्री झोपले तेव्हा तर अंगावर नव्हती, मग ही कोणी पांघरली? हे कसं शक्य आहे? काल रात्री तर मी अक्कलकोटला जाणाऱ्या वाटेवरच्या धर्मशाळेत झोपले होते आणि डोळे उघडले तर पुरवपूर पुरवपूर पुरवपूर. श्री स्वामी समर्थ. म्हणजे स्वामी, ही तुमचीच कृपा आहे. तुम्हीच मला इथे आणलं. ही तर साक्षात श्रीपाद श्री वल्लभांची तपोभूमी, त्यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी. आणि ही कृष्णामाई याच पवित्र नदीच्या पात्रात श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांचं दृश्य मानवी रूप गुप्त केले. पण स्वामी, मला कुरवपूरला का आणलं? मी तर अक्कलकोटला निघाले होते. पण तुम्ही काही कारणाशिवाय माझी वाट बदलणार नाही. तुम्ही याआधीही माझी वाट बदलली आणि बदललेल्या प्रत्येक वाटेवर माझ्यासाठी काहीतरी होतं. म्हणजे यावेळीही काहीतरी कारण असणार. स्वामी, तुम्ही पुन्हा लीला केली. पुन्हा मला पवित्र गुरुस्थानी आणलं. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ, तुमच्या या पवित्र भूमीवर माझं पाऊल पडलं. ही सुद्धा माझ्या स्वामींचीच कृपा. माझा नमस्कार स्वीकारा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मागे गावात एक साधू महाराज आले होते. त्यांनी प्रवचनात सांगितलं होतं या कुरवपुरातील पवित्र औदुंबर वृक्षाबद्दल. श्रीपाद श्री वल्लभ याच औदुंबर वृक्षाखाली उभे राहून ध्यान करत याच पवित्र भूमीवर त्यांची साधना घडली आणि याच शिळेवर उभे राहून ते सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करत. हे मी कुठे?
श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा आमच्या दर्शनाची तुझी इच्छा पूर्ण झाली, आमची सेवा करण्याची तुझी इच्छाही आमच्यापर्यंत पोहोचली, पण आम्ही तुझ्यावर टाकलेली जबाबदारी तू अजून पूर्ण केली नाहीस. जबाबदारी? कुठली जबाबदारी? तू आता इथून गाणगापूरला जा. जशी तुमची आज्ञा. तुम्ही ज्या वाटेने न्याल मी त्याच वाटेने जाते. आमचं नामस्मरण हाच आमचा आशीर्वाद. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा पुरावपूरचा प्रसाद बहुतेक कुणाच्या तरी कामी यावा म्हणूनच श्रीपाद श्री वल्लभांनी मला दिला असेल. अहो कोण आहात तुम्ही? माझा हात का धरलाय? सोडा मला. काकू 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 तुम्ही काकू अहो मी काय केलंय? तुझ्यामुळे झालं हे सगळं. माझ्यामुळे? हो तुझ्यामुळेच. तुझ्यासोबत अक्कलकोटला निघाले होते ना मी. जंगलात सगळं धन लुटलं दरोडेखोरांनी आणि माझं सगळं होतं नव्हतं ते सगळं गेलं. काकू अहो तत्वज्ञान शिकवू नकोस मला. अगं मला एकटीला सोडून गेलीस. मी कशी जगले असेल, कुठे गेले असेल, काही विचार केलास कधी? काय खाल्लं असेल, कोणी वाटत काही खायला दिलं असेल का नाही? अगं भुके मी मरते, मी भीक मागते सगळीकडे. काकू अहो जे गेलं ते परत मिळेल की नाही माहित नाही, पण आपण दोघे भेटलो आहोत ना, हे पण काही कमी नाहीये. तुम्ही आधी शांत व्हा काकू. हा प्रसाद खा ना. माहित नाही किती दिवसांपासून उपाशी आहात. हा प्रसाद खा. असं समजा तुमच्यासाठीच राखून ठेवला होता. खा. सावकाश सावकाश खा. सावकाश सावकाश. बरं वाटतंय ना आता? बरं काय वाटायचं मेले. अगं माझं सगळं धन गेलं ना. काकू अहो आपण दोघे भेटलो आहोत ना, जे गेलं ते जाऊ दे. कार्टे शिकवू नको सांगितलं ना तुला. बरं तू आता इथून गाणगापूरला जा. काकू चला आता गाणगापूरला जायचंय आपल्याला. कुठे जायचंय? गाणगापूरला जायचंय आपल्याला.
म्हणजे आता पुन्हा चालायचं? हो. पण यावेळी एक लक्षात ठेवा, मला एकटीला सोडलंस ना तर याद राख. नाही नाही, आता नाही सोडणार. तसं कर म्हणजे झालं. अहो मी खरंच सांगते, आता आपण दोघी सोबतच राहू. आता काहीही झालं तरी मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. ठीक आहे, चल मग. अक्कलकोटला पोहोचू दे एकदा. तिथे पोहोचलो की तुला जे धन मिळणार आहे ना ते सगळंच्या सगळं तुझ्याकडून काढून घेते की नाही बघ. मग काय मज्जाच मज्जा. तिच्या वाट्याचं नशीब या आधीही एकाने चोरलंय, पण आता पुन्हा कोणाला तिचं नशीब चोरू देणार नाही आम्ही. जे तिचं आहे ते तिच्यापर्यंत पोहोचणारच. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गया, प्रसादाची सगळी तयारी काढून ठेवली आहे, एकदा नजर टाक. हो सुंदरा मावशी, गुरुपौर्णिमेचा महिना किती छान गेला नाही? किती खरं. जा आलेच. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणलं पाणी? हो. ठेवा आणि जरा हे हार करायला घ्या. करतो. तस्मै सुंदरा मावशी, गुरवे नमः. तुम्ही सांगितलेली सगळी फळं घेऊन आले हो. अरे वा, कपिला ताई. सुंदरा मावशी, गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना सुरू आहे. म्हटलं गुरुची सेवा करण्याचं थोडंसं पुण्य मलाही लाभू दे. स्वामींनी आपल्याला वेगवेगळ्या गुरुस्थानाची अनुभूती दिली, गुरुतत्वाची माहिती सांगितली, महती सांगितली. आणि उद्या तर गुरुपौर्णिमाच आहे. सुंदरा मावशी, तुम्हाला माहिती आहे का हो? स्वामी उद्या कुणाचं दर्शन घडवणार आहेत ते स्वामी देवांनाच माहिती. पण एक गोष्ट मात्र नक्की, उद्याची गुरुपौर्णिमा ही आपल्या सगळ्यांसाठी अविस्मरणीय आणि अद्भुत असणार आहे. अगदी खरंय सुंदरा मावशी. सुंदरा मावशी, अहो गुरु कुठे ठेवलाय? सापडतच नाहीये मला. आले, दाखवते. श्री स्वामी समर्थ. बहुतेक उद्याच्या अद्भुत गुरुपौर्णिमेची ही तयारी सुरू झालेली दिसते. अगं काय ग कार्टे, अजून किती चालायचंय? मलाही माहित नाही काकू. काय तुलाही माहित नाही? कुठे जायचंय, किती चालायचंय काही माहित नाही आणि तरी चालतेस. काकू अहो वाट माहिती नाहीये, पण कुठे जायचंय हे तर माहिती आहे ना. अगं ते ठीक आहे, पण पायांना कोण सांगणार ते? कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्या बरोबर निघाले मी. अगं गेले किती दिवस चालतोय आपण, कुठे कुठे भटकतोय, कधी जंगलात कधी रस्त्यावर. चांगली घरी सुखात होते ग बाई. घर होतं, खायला प्यायला होतं, आराम होता. सगळी मज्जा घालवली तुझ्यामुळे. काकू तुम्ही जर दमला असाल ना तर आपण वाटेत एक धर्मशाळा बघूया आणि तुम्ही तिथे थांबा. आणि तू ग? मी जाईन पुढे. काय? कुठे?
आधी गाणगापूरला जायचं, मग तिथून अक्कलकोटला जायचं, परत येताना तुम्हाला भेटेन आणि मग आपण एकत्र घरी जाऊ. वा ग वा, म्हणजे मला एकटीला सोडून जाशील? अहो, मी कुठे तुम्हाला एकटीला सोडते? तुम्हीच म्हणालात मी चालून चालून दमले. वा ग वा, म्हणजे काय मला एकटीला टाकून जा म्हटलं का मी? अहो, तुम्हाला एकटीला नाही टाकत आहे, धर्मशाळेत सुरक्षित थांबा असं म्हणते. नको, मागच्या वेळेला काय झालं ते विसरलीस वाटतं. तेव्हा मला एकटीला टाकून गेलीस, त्याचे परिणाम अजून भोगतेय मी. आता पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवून एकटी थांबणार नाहीये मी. बरं, मग चला माझ्यासोबत. मग चालतेच आहे ना, दुसरा काही पर्याय ठेवलायस माझ्या समोर? महाराजांनी मला गाणगापूरला जाण्याचा आदेश दिला, पण इथून तर गाणगापूर खूप लांब आहे आणि गुरुपौर्णिमा उद्याच आहे. मी गाणगापूरला कधी पोहोचणार, तिथून पुन्हा अक्कलकोटला कधी जाणार? स्वामींच्या हातात इतकं भस्म कुठून येते? गयाताई, अहो जिथे लीला सुरू होते ना, तिथे कुठून कसं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लगेच कळत नाहीत. मला वाटतंय हा काहीतरी संकेत आहे. हो, पण नेमका काय संकेत आहे? आणि भक्ताची शक्ती संपली म्हणून गुरुची शक्ती संपत नसते. जिथे भक्ताचं सामर्थ्य संपतं तिथे गुरुकृपा त्याचा हात धरते. अगं, तर हे काय नवीन संकट? काकू, भस्म? आता हे अचानक भस्म कुठून आलं? कावेरी, तुम्ही माझा हात धरून ठेवा, काही होणार नाही. आता हे काय नवीन संकट? वारा थांबला आता. अचानक सुरू झाला होता आणि आता अचानक थांबलाही. श्री स्वामी समर्थ. आता स्वामींचा काय संबंध इथे? मी माझ्या उभ्या आयुष्यात असं कधीच पाहिलं नाही. पण सुंदरा मावशी, अहो नेमकं हे काय घडलं आणि का घडलं? कपिलाताई, आपल्याला फक्त हे भस्माचं वादळ दिसते, पण स्वामी देवांची लीला ही फक्त आपल्या डोळ्यासमोरच घडते असं थोडीच आहे. म्हणजे मला वाटतंय स्वामी देव नक्कीच कुठल्या तरी भक्ताला मदत करण्यासाठी हे सगळं करतायत.
नक्कीच कुठल्या तरी भक्तांनी स्वामी देवांना साथ घातली असणार. आणि स्वामी त्यांच्या मदतीला धावले. अहो जिथे भक्ताची श्रद्धा पोहोचते तिथे गुरूंची कृपा आधीच उभी असते. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हे का आता तर आपण दुसऱ्याच नदीच्या काठी होतो आणि आता एकदम इथे. हे हे ठिकाण कसं बदललं? श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जयघोष म्हणजे आपण गाणगापूरला पोहोचलो की काय? काय गाणगापूरला पोहोचलो? उद्याची गुरुपौर्णिमा भक्तांसाठी विशेष ठरणार. आम्ही दिलेला शब्द उद्या खरा ठरणार. ज्या डोळ्यांना गुरुदर्शनाची आस लागली आहे त्यांची प्रतीक्षा आता संपणार. भक्तांच्या मनातली गुरुदर्शनाची इच्छा पूर्ण होणार. गुरुला मनापासून शोधणाऱ्या भक्ताला गुरु कधीच निराश करत नाही. गुरुदर्शनाची इच्छा पूर्ण होणार. गुरुदर्शनाची इच्छा पूर्ण होणार. गुरुदर्शनाची इच्छा पूर्ण होणार. गुरुदर्शनाची इच्छा पूर्ण होणार. हे काय आपण गाणगापूरला पोहोचलो सुद्धा? हो. पण इतका वेळ चालत होतो आपण, इतक्या दूर होतो आणि आता एकदम क्षणात इथे. ते भस्माचं वादळ आलं, समोरचं दिसेन असं झालं आणि ते वादळ शांत झालं तर आपण इथे. काकू, ही स्वामींचीच लीला आहे. मी त्यांना मनापासून साथ घातली. गुरुपौर्णिमेच्या आधी गाणगापूरला कशी पोहोचणार हा प्रश्न स्वामींनाच विचारला आणि त्यांनी उत्तर शब्दांनी नाही कृतीने दिलं. म्हणजे त्या भस्माच्या वावटळीतून स्वामींनी आपल्याला इतक्या दूर आणलं. काकू, भक्ताला कुठे पोहोचवायचं हे गुरूंनी ठरवलं असेल तर अंतर किती आहे याला काय अर्थ उरतो? पण मला एक कळलं नाही, स्वामींनी आपल्याला गाणगापूरलाच का आणलं? कारण ही साधी भूमी नाही काकू, हे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं पवित्र क्षेत्र आहे. त्यांची तपोभूमी, जागृत दत्तपीठ, दत्त भक्तांची पंढरी. पण मगाशी आपण जिथे होतो तो संगम भीमा आणि अमरजा नदीचा संगम. त्या पवित्र संगमात स्नान केल्याने पापांचं क्षालन होतं आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून आपण त्यात स्नान केलं. कदाचित आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणूनच स्वामींनी आपल्याला इथे आणलं असतं. म्हणजे आपल्या दोघींच्याही. काकू, आता स्वामींच्या मनात काय आहे हे मला कसं कळलं? बरं चल आता पुढे. अगं पाय थकले आता माझे, कुठे निवारा मिळतोय का बघ. आता नाही चालवत बाई मला. हो. दमले ग बाई. आता मला अजिबात इथून उठायला सांगू नकोस. तुम्ही आराम करा थोडा वेळ. हा, थोडा वेळ? मी आता 2 दिवस झोपून राहणार आहे. मी पाणी आणते तुमच्यासाठी. खूप प्रवास करून आली अशी, दमली अशी. घे. नाही नको. का? पाणी स्वच्छ आहे. नाही तसं नाही, माझा गुरुपौर्णिमेपर्यंत निर्जळी उपवास. अरे वा, धार्मिक दिसतेस तशी आहेस सुद्धा. चांगलंय. काय आजकाल एवढ्या लहान वयात देवधर्माची ओढ फार कमीच लोकांना असते नाही? हो,
ती पिणार नसली तर मला द्या. माझा कसला उपवास वगैरे नाहीये. जरूर घ्या. हं. आता कुठे जीवात जीव आला माझ्या. तुमचं काही काम होतं का आमच्याकडे? खरं सांगू, मी गाणगापूरवरून बाहेर पडत होतो, तेवढ्यात वेशीवर तुला पाहिलं. पहिल्याच नजरेत तू मला भयंकर आवडलीस. आणि मग मी माझं पुढचं काम सोडून इथं आलो, तुझ्या मागे मागे. तुम्ही पाठलाग करत होतात आमचा? नाही नाही नाही, पाठलाग म्हणू नकोस, तुझ्याशी ओळख करायला आलो. अगं मी काही कोणी साधा सुद्धा माणूस नाहीये. आजूबाजूच्या गावात भरपूर नाव आहे माझं, भरपूर जमीन आहे, मोठा वाडा आहे, नोकर चाकर आहेत, पैसा अडका दागदागिने. तुम्ही हे सगळं आम्हाला का सांगताय? तुमची मुलगी दिसते. हो हो हो. लग्नाची दिसते, मला आवडली. बायको म्हणून. मी गाणगापुरात असूनही मला त्याचा शोध आहे, ते मला अजून मिळालंच नाही. कदाचित मिळणारच नाही. शिवा, तुम्ही मला हाक मारली, तुम्हाला माझं नाव कसं माहिती? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे तू ज्या कामासाठी गाणगापुरात आलायस ते काम झालं की नाही. खऱ्या गुरूंना शोधायला मी गाणगापुरात आलो. अनेक साधूंना भेट, अनेक ठिकाणी गेलो, अनेकांना प्रश्नही विचारले, पण उत्तर मात्र मिळालं. म्हणून माझा शोध अजूनही पूर्ण झाला आणि तो संपणारही नाही. कारण शिवा तुझी दिशा चुकतीये. गुरुचा शोध घेणं आणि गुरुला ओळखणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग योग्य दिशा कोणती आणि ती मला कधी सापडेल? सापडेल उद्या. उद्या? उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्या तुला दिशा शोधावी लागणार नाही, तुझे गुरुच तुला ती दिशा दाखवतील. उद्या तुझे गुरु तुला फक्त दर्शन देणार नाही, तू जन्माला का आलास, तुझ्या आयुष्याचं प्रयोजन काय हेही तुला समजावून सांगतील. उद्याचा दिवस लक्षात ठेव. उद्या तुझं आयुष्य बदलणार. घे. हे काय? पहिला दागिना शुभाचा म्हणून. त्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग लिहिलं. ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल. म्हणजे ते साधू बोलले ते खरं ठरणार तर हाच असणार तो धनलाभ. ह्या श्रीमंत माणसाशी हिचं लग्न झालं तर एका रात्रीत हिचं नशीब पालटेल आणि ही श्रीमंत झाली तर माझाही धनलाभ होणारच. ठेव. आजपासून तुझ्या अंगावर दागिने कमी पडू देणार नाही. अगं ए बावळट, काय करतेस हे? काय समजता
तुम्ही स्वतःला. आणि ही कुठली पद्धत आहे लग्नाची मागणी घालण्याची? अगं पण आपली ओळख पाळत नाही, माझं नाव सुद्धा माहिती नाही तुम्हाला, आणि सरळ माझा पाठलाग करत आलात. हातात हा दागिना ठेवताय आणि आता लग्नाची भाषा सुरू केली. अहो स्वतःचं वय तरी बघा. माझ्या वडिलांच्या वयाचे आहात तुम्ही. जर लग्न झालं असेल तर माझ्या एवढी मुलगी सुद्धा असेल तुम्हाला, आणि तरी सुद्धा माझ्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवताय. हुशार आहेस, बरोबर ओळखलंच. माझं लग्न झालंय, मला बायको आहे, मूल आहे. मग हा मूर्खपणा करण्याचं धाडस कसं केलं तुम्ही? तुझ्याशी दुसरं लग्न करणार आहे. काय? हो, पहिल्या बायकोचा कंटाळा आलाय मला. कंटाळा? हो, किती वर्ष एकाच बाई बरोबर संसार करायचा. आत्ता जी माझी बायको होईल ना, तिला मी राणीसारखं ठेवेन. म्हणजे तू, मोठा वाडा आहे, नोकर चाकर आहेत, दागदागिने आहेत, हा सगळा कारभार मी तुझ्या हातात देईन. पण मग तुमची पहिली बायको? तिला देईन दुसरं काम, स्वयंपाक, मुलं, हे सगळं तिचं. आणि तू ऐश्वर्यात राहायचंस. चांगले चांगले कपडे घालायचे, चांगले चांगले दागदागिने घालायचे, सुखात राहायचं आणि मला आनंदी ठेवायचं. यापुढे एक शब्द बोलू नका. नीट विचार कर जरा. कसला विचार? दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करून स्वतःचं सुख उभं करण्याचा? तुमच्या पहिल्या बायकोने आयुष्यभर तुमचा संसार सांभाळायचा, तुमचं घर सांभाळायचं, तुमची मुलं सांभाळायची, आणि तुम्ही तिचा कंटाळा आलाय म्हणून दुसरी बायको आणणार. आणि दुसऱ्या बायकोलाही ऐश्वर्याचं आमिष दाखवून तिला विकत घेणार. विकत घ्यायचा विषय कुठून आला? मी तर तुला सुख देतोय. दुसऱ्या स्त्रीच्या अश्रूंवर उभं राहिलेलं सुख मला नको. आणि ज्या घरात एका स्त्रीचा सन्मान होत नाही, त्या घरात दुसरी स्त्री राणी कशी होणार? सोन्याने अंग सजवता येतं, पण चुकीचं नातं पवित्र करता येत नाही. तुला कळत नाहीये तू काय नाकारतेस. आयुष्यभर सुखात राहशील, ऐश्वर्यात लोळशील. असं ऐश्वर्य मला नको. आज नकार देतेस, उद्या पश्चाताप होईल. होऊ देत पश्चाताप. अगं, पुन्हा तुला माझ्या इतका चांगला श्रीमंत नवरा मिळणार नाही. नकोच आहे मला. आणि माझ्या लग्नाचा विचार तुम्ही करू नका. माझ्या लग्नाची काळजी माझे स्वामी घेतील. माझ्या आयुष्यात कोण यावं, कोणासोबत माझा संसार व्हावा, याचा अधिकार मी धनाला देणार नाही. माझे स्वामी ज्याची निवड करतील त्याच्याशीच मी लग्न करेन. उद्या तुझं सगळं चांगलं होणार आहे, पण त्याआधी तुला तुझं एक कर्तव्य पार पाडायचंय. कर्तव्य? हो. इथून जवळच एक धर्मशाळा आहे, भाविक तिथे काही काळ विसावा घेतात. तिथे जा. पण का? कारण तिथे तुझ्या एक अतिशय जवळची व्यक्ती संकटात आहे. माझ्या जवळची व्यक्ती कोण?